दलित पॅंथरच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त 13 जुलै रोजी भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. यावेळी विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस श्रीकांत लोणारे, संतोष गायकवाड, जनसंपर्क प्रमुख बंडू गवळी आदी उपस्थित होते. 1972 साली अन्याय, अत्याचार आणि विषमतेविरुद्ध विद्रोहाची मशाल पेटवणाऱ्या दलित पॅंथर या लढाऊ चळवळीचा 54वा वर्धापन दिन आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करीत असल्याचं नडगम यांनी सांगितलं. कार्यक्रमात पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांचा भव्य नागरिक सत्कार पुणेकरांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच यावेळी पॅंथर रत्न पुरस्काराने पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. याशिवाय पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे वाहतूक विभागीय उपायुक्त संदीप बाजी बाकरे, पुणे वाहतूक विभाग सहआयुक्त मनोज पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे आदी 54 सन्माननीय मान्यवरांना पॅंथर रत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. विद्रोही कवी नितीन चंद्रशिवे यांचे जाज्वल्य व्याख्यान यावेळी आयोजित करण्यात आल्याचं नडगम यांनी सांगितलंय. सर्वांना सप्रेम जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. मी यशवंत नडगम, दलित पॅंथर संघटनेचा अध्यक्ष. आज पद्मश्री नामदेवदादा ढसाळांनी स्थापन केलेल्या दलित पॅंथरचा 54वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण आज इथे प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. आज तुम्ही सर्व आलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला 13 जुलै सायंकाळी 4 वाजता बालगंधर्व पुणे JM रोड येथे आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आपले केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे असतील आणि कार्यक्रमाला आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून माधुरीताई मिसाळ, त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील, राहुल नार्वेकरजी, जयकुमार गोरेजी, त्यानंतर आपले विखे पाटील साहेब हे सर्व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या पुणे शहरातील 4 आमदार आहेत, जे चेतनजी तुपे आहेत, सिद्धार्थ शिरोळे साहेब आहेत, हेमंत रासने साहेब आहेत, सुनीलजी कांबळे साहेब आहेत आणि सांगली जिल्ह्याचे सांगलीतले कडू या गावचे आमदार विश्वजित दादा कदम साहेब आहेत. त्याचप्रमाणे आपण 54 असे रत्न महाराष्ट्रातले शोधलेत, जे 1972 पासून आतापर्यंत दलित पॅंथर संघटनेमध्ये काम करत आहेत. ते पण समाजात त्यांच्या मानपान सन्मानापासून वंचित आहे, अशांचा आपण तिथे सन्मान ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या महाराष्ट्रामध्ये चांगली कामगिरी करतात, मग क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक असो, पत्रकार असो, लेखन असो, मग ते विविध माध्यमातून काम करणारी चांगली जी फळी आहे, तशातल्या आपण पुरस्कार पॅंथर रत्न प्रत्येक वर्षी देतो, तशांना आपण पुरस्कार देणार. त्यात पुण्यनगरीचे असे 5-6 प्रमुख पुरस्कार आहेत. जसं आपण पुणे शहरातले CP साहेब बघितले, आल्यापासून डॅशिंग काम केलं त्यांनी. आधी सर्वात पहिलं त्यांनी काय केलं की जेवढे पण अनलिगल धंदे आहेत ते सर्व धंदे बंद केले. जे काय मुलांवर, लहान शाळेच्या विद्यार्थ्यांच्या या सगळ्या गोष्टी अन्याय अत्याचार चालू होता त्या सर्व बंद केला. त्याच्यानंतर त्यांनी पोलीस दलामध्ये ताबडतोब अदलाबदली चालू केली की जिथं जिथं वाटत होतं की ह्या व्यवसाय इथं पोलीस स्टेशनमध्ये कामकाज होत नाही, एका दिवसात 10 पोलीस बदली, एका दिवसात असे करून त्यांनी चांगली कामगिरी केली. त्याच्यानंतर पोलिसांची आणि गुन्हेगारांमधली जी काय भीती होती ती कमी होत होती. तर यांनी ताबडतोब मोक्याच्या अंतर्गत म्हणजे टोळी जेवढ्या महत्वाच्या टोळ्या होत्या त्यांनी ते बंद केले. अशा धाडसी पॅंथर CP साहेबांचा आम्ही तिथे सन्मान ठेवलाय. त्याचप्रमाणे ग्रामीणच्या SP साहेबांचा, गिल साहेबांचा त्यांनी तुम्ही कार्य पाहिलं असेल, ज्या चिमुकलीचा बलात्कार करून त्यांनी मारलं होतं, तशा त्या कांबळेला 2 महिन्यात फाशीवरती लटकवण्यासाठी त्यांनी तयारी करून ती शिक्षा सुनावून घेतली. म्हणजे त्यांच्या एवढं भारी कार्य, लोणावळ्याचं प्रकरण उघडकीस आणलं. असे भरपूर त्यांचे काम आहेत चांगले. अशा धाडशी पॅंथर साहेबांना, SP साहेबांना पुरस्कार. त्याचप्रमाणे महापौरताई झाल्यापासून आतापर्यंत पुणे शहरासाठी धडाडीचे निर्णय घेऊन धडाडीने पुणे शहरासाठी चांगलं काम करणारे. पालखी सोहळ्याला आज इतकं चांगलं नियोजन मी स्वतः पाहिलेलं आहे. आज पूर्वी तर फक्त शौचालय वगैरे असे टाकून द्यायचे कुठंतरी आणि ती भरलं, खराब झालं तरी नाही, पण त्यांनी त्या शौचालयावर नंबर टाकला, स्कॅन टाकलं, कुठं काय असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह. एक छोटासा सांगतोय म्हणजे किती बारकाईने त्यांनी वारकऱ्यांची काळजी घेतली. त्यांची पूर्ण टीम महानगरपालिकेचे आयुक्त चांगले आहेत, त्यांना पण आम्ही घेतलंय. उपमहापौर चांगले आहेत, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणा, या सर्वांचा आम्ही मानपान सन्मान करणार आहे. जे इथून पुढे चांगलं कार्य करेल पॅंथर त्यांचा सन्मान करेल, जे चुकीचं काम करेल त्यांना पॅंथर चोप देईल. पॅंथर स्टाईल मध्ये त्याचं आंदोलन करून त्याची आम्ही पॅंथर स्टाईल मध्ये उघड करेल.
अशा पद्धतीने आम्ही हा 54वा वर्धापन दिवस बालगंधर्वमध्ये 13 जुलैला सायंकाळी 4 वाजता आयोजित आहे. तर माझी सर्व महाराष्ट्रातील सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे, तुमच्या युवकांसाठी प्रेरणा देण्यासाठी नितीन चंदन शिवे सारखा एक चांगला विद्रोही कवी व्याख्याता चांगलं व्याख्यान तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. त्याचं व्याख्यान ऐकायला या. पॅन्थर काल काय होती, आज काय, उद्या पॅन्थरने काय केलं पाहिजे, आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आम्ही तुमच्या अपेक्षेला कमी पडणार नाही. म्हणून आम्ही महाराष्ट्रातली फळी पॅन्थर काय करणार आहे इथून पुढे कार्य, हे तिथं आम्ही वर्धापन दिवसा दिवशी डिक्लेअर करणार.